मायनिंग आणि मेटलर्जी इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 18 विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलिया पाठवण्यात येत आहे। जिल्ह्यातील युवकांसाठी शिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा पुढाकार घेण्यात आलाय। ॲडव्हांटेज विदर्भच्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास प्रदान करून त्यांना प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण ठरला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील 18 विद्यार्थी मायनिंग आणि मेटलर्जी इंजिनिअरिंग या क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठाकडे रवाना होत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित ॲडव्हांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या प्रयत्नांचं कौतुक केलं। गडचिरोली जिल्हा एकेकाळी मागास आणि नक्षल प्रभावित होता। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला भाग म्हणून देखील हा भाग ओळखला जायचा। एक काळ असाही होता की गडचिरोलीतील नागरिकांना मीठ उपलब्ध न झाल्यानं लाल मुंग्या खाऊन दिवस काढावे लागत होते। मात्र आता त्याच गडचिरोलीतील तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणासाठी परदेशी जात आहे। हे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील मोठं आणि सकारात्मक परिवर्तन असल्याचं गडकरी म्हणाले। हमारे गडचिरोली के प्रभाकरन जी के नेतृत्व में वहाँ के 12 युवा जो गडचिरोली डिस्ट्रिक्ट के हैं वो माइनिंग ट्रेनिंग करने के लिए ऑस्ट्रेलिया जा रहे हैं। ये हमारे लिए सबसे बड़ी उपलब्धि है। ये इसलिए महत्वपूर्ण है कि once upon a time Gadchiroli was the capital of Naxalism and Naxalite movement. The district which was socially, economy, educationally backward. ना एम्प्लॉयमेंट का सवाल था, ना रोजगार का सवाल था। यानी नमक के बजाय लाल चीटियां अल्टरनेटिव करके लोग खा रहे थे, ऐसी स्थिति थी। उस डिस्ट्रिक्ट में जो ग्रोथ की शुरुआत हुई है, जो एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट है, वो हमारे लिए सबसे बड़ा सुकून है।